सरिता आले आई. ये. काय सावकाश काम होतं आई? धर आई, दे तिला. अगं सकाळपासून तू काहीच खाल्लं नाही. तुला भूक लागली असेल ना? घे ग, खूप जमली असशील ना ग तू. नाही घे नको. ग. पी ना, नाही पी ना. चांगलं असतं, शरीरासाठी खूप चांगलं असतं दूध. शक्ती येते त्याच्याने. पी बाळा, पी पी. अगं अगं मला पण प्रेम आहे तुझ्याबद्दल. तू असं समजू नकोस. घे, पी. अगं, घे. आम्हाला प्रेम आहे तुझ्याबद्दल. मी नाही पिणार हे दूध. काय? ही हिम्मत आई. दूध टाकलंस तू? आई ही हिम्मत. होय का भवानी? एवढा माज आलाय तुला? नालाय कुठची? बेशरा. तुझ्या बापाने पाठवलं होतं का दूध? हलकट एकदम. हा? आई मार तिला. टाकू का मार तुला? तिला. सोडायचं नाही का तिला? तिला मार. हा? तिला दूध फेकून तिला. आई, दूध पित आपलं नाहीस? ऐकत नाही ती. मार तिला. एवढा माज आला तुला? बेशरम, हा, नालायक बघतेस एकदम. तुझ्याकडे. मार मार ना तिला, मार. आई साहेब, तुम्ही बाहेर का बसलात? अरे तुझीच वाट बघत होते मी. काय झालं? अरे अरे ती बघ ना सरिता. काय केलं तिने? अरे तिला किती माज आलाय. का? अरे मी तिचा उपास होता म्हणून ग्लास भरून दूध गरम करून माझ्या हाताने ग्लास भरून दिला. पण तिने काय केलंय माहितीये? अरे तिने हा, बरं. चक्क फेकून दिला. का पण? अरे मला तेच कळे ना. बघ ना, अरे तिला कळायला नको काय? एवढा माज करायची काय गरज आहे का? हे बघ, मी खोटं बोलत असेल असं तुला वाटत असेल ना? चल तू ताईला विचार. ताई सुद्धा हजर होती त्यावेळेस. माहिती का तुला? चल. बर चला, तुम्ही काय? ए सरिता, सरिता, ए सरिता, हो आले. काही काम होतं का? तुला आईने दिलेलं दूध का प्याली नाहीस? मी काय बोलतोय तुला? आईने दिलेलं दूध का प्याली नाहीस तू? तुला काय विचारतोय? अहो त्या दुधामध्ये इष्ट टाकलेलं होतं म्हणून नाही हे प्याले. तुला कोणी सांगितलं? खरंच सांगते, मला कोणीतरी सांगितलं म्हणून नाही प्याले. पण तुझ्या घरातल्या माणसांवर विश्वास नाही, बाहेरच्या माणसांवर विश्वास आहे का तुझा? असं नाही हो. हं? चल हो बाहेर, तुझ्या खोलीमध्ये तू ऐकून जा. तरी घ्या. तुझी जागा बरोबर गोट्यामध्ये. जा तू. तसं नाही हो, पण त्यांनी माझा एकदा सांगितलं ना, तू जा. चाल निक. ऐकून तरी जा घ्या. तू. आली मोठी. तुझ्याशिवाय कोण नाही मला. उघड नाही दरवाजा. उघड आई, आज मी शपथ घेतो, दारू प्याला की पोराच्या रागात पिल्यासारखं वाटेल का आई मला? मी नाही पिणार आहे दारू. नाही पिणार. उघडला काय? हे आहे दरवाजा उघडला गे. दरवाजा उघडला गे. मी नाही पिणार.
हो घरात. ए थांब, घरात कुठे चालला? ताईला भेटायला. अरे चोरट्या, एवढं मोठं घर तुझ्या ताईचं नाहीये, आमचंय आमचं. गोठ्यात बघ जाऊन, आलाय मोठ्या ताईला भेटायला. गोट्यात. हो हो गोठ्यात जा. लाडाचा भाऊ, याला काय ऐकायला ठेवलंय का ए इथं? इकडे काय करतोय? जा मागे. म्हणजे गोठ्यात जाऊ कुठं पण जा, जातोय. इथेच असतो तो पडीक. नाही तर काय. कुठं गेला? जीव लागत नाही घरात. कुठं गेला असेल काय माहित. सुरखे काय हो, पोरग कुठे? मास्तरकडे बघितलं, त्या पाटलाकडे बघितलं, शाळेचं खेळाचं मैदान आहे तिथं बघितलं, आणि त्याच्या 2-4 मित्राकडे पण पाहिलं. कुठंच नाही भेटला तो. अरे देवा, पोरग कुठंच नाही कुठे सापडत. गेला असं? कुठे गेला असेल? काय हो, कोणी आपल्या पोराला पळवून तर नाही नेलं ना? असं काय बोललो का सुरखे? असं नाही होणार. मग का खावत व्यवस्थित नाही? असेल. अगं असेल इथंच कुठेतरी. ते जणांकडे बघितलं का? अहो, सगळीकडे बघितलं, गंगीकडे बघितलं, देवळात बघितलं, गावातलं एक आणि एक घर म्या बघितलं, पण कुठं नाही सापडला. ए, सुरखे रडू नको. मी परत बघून येतो. तू काळजी करू नका. आपलं पोरग आहे, त्याला काय नाही होणार. आलो आलो बघा बघून येतो. तिथं. कुठं गेला असेल माझं पोरग? कुठं गेला असेल ग देवा? हे नीट करा रे. आवडा तिला, आवडा चांगलं जोरात आवडा. आवडा घोडा खिचा. अरे होडा होडा. इथे बघ, आली ती, आली तिथे बघ. गेली. आई ग. ए
हा अरे इकडे येला का का धरण वाट बघतोय तुझी बस. अरे मला तरी कुठे दम निघतोय सकाळ तर उतारा घेतला नाही. काय झालं बघितलं का काय अरे पैसे कुठे? आता आहेच का? अरे सकाळी बायकोनी काढून घेतलं काय करू? मी काय करू सुकाळीच्या? तुझ्याकडे असेल की? आता माझ्याकडे काय खिशात? काल काढलं ना सोसायटी मधनं. मग तुझ्यासाठी काढलं वय काल पार्टी दिली नाही मी. अरे काल 500 रुपये बघितले मी तुझ्याकडे. दिली ना काल पार्टी. कुठे दिली पार्टी? अगोदरच तर खाडा झालाय बघ काहीतरी. बरं जाऊ दे. अरे ठोक ठोक. ओय ओय हा घाई ते. अरे हे केलं का? बस 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 बस. बरं आहे बरं ऐ, आजलं निवांत. घ्यायची का? नाही नाही 10 रुपयाचं सोडलं बा आपण. ओय ऐ, अरे तू नाही तर आम्हाला तरी पास केलं का? अहो 10 रुपयाला की पोराचं रगत पिल्यासारखं वाटेल मला ते. आणि मी 10 रुपयाच्या मैतीला पण जात ऐ. नाही. हो अहो मैतीचं मरू दे. नाही नाही आ, तुम्ही नका घेऊ आमचं बघा की आमचं नाही, बघा की. चाललं अरे, मी. अरे, ऐ, नाही अरे थांब. अरे नाही अरे नाही नाही अरे नाही. ऐक. नाही नाही सर सोड. अरे सोड. अरे, ए सोड सोड. अरे, चल. पाय ए, पडलं सोड. ए जाऊ दे बोलते चल चल आपला पोर, चल. मी काय सांगतोय की महत्वाची गोष्ट. आत येऊ का? आता हे कशाला आलेत? राम राम. काय हो? न विचारता कशा आलात? काय झालं तरी पोरीचा बाप आहे म्हणून भेटायला आलोय. मोठ्या पोरीचा पुळ काय तुम्हाला? नाही म्हणजे कसं झालं ए, की बस मालक. रंग्या ती खुर्ची आत घेऊन जा आधी. अहो, रंग्या पण, सांगितलं ना तुला जा आतमध्ये घेऊन जा. असू दे ठेवून द्या बाबा. म्हटलं पाहुणा आलो खुर्ची द्यावी पण ते पण नाही. राहतील उभे. हे बघा ताई काही चुकलं माकलं असेल तर मी हात सोडतो पाया पडतो तुमच्या. पाया पडायची काही गरज नाहीये. असं माझ्या पोरीशी का वागताय तुम्ही? आता रोहन येऊन गेला त्यांनी सांगितलं ताईला गोटात झोपावं लागतंय. पोरीचे लय हाल चाललेत म्हणून. ताड्या सांगितलं आपल्या ताड्या त्यांनी. अहो असं काय बोलताय तुम्ही? अहो, चाड्या नाही हो खरं तेच सांगितलं इळापाक खायला लावताय म्हणून. अहो लय लाडात वाढवलेलं लेकरू आहे हो माझं. मी माझ्या हातानं तिला भरवायचो हो. तुम्ही खूप जास्त बोलताय. तुमची पोरगी आल्या दिवसापासून नाटकं करते इकडे. तिच्या मनाचं करते सगळं. आणि तिने आमचा विश्वासघात केलाय. आणि तुम्ही सुद्धा. तुम्ही शब्द दिला होता आम्हाला. सासरची साडी नेसणार होती मुलगी तुमची लग्नामध्ये. काय केलं तिने? पहिल्या दिवसापासून मी बघते तिचं. या घरामध्ये फक्त माझच चालतं. अहो काही चुकलं माकलं असेल तर मी पाया पडतो तुमच्या. पण एवढ्या छोट्या गोष्टीसाठी माझ्या पोरीचा असं छळ अहो नका करू. सासरची साडी नेसून मुलीचं लग्न करणं महत्वाचं असतं. काय कारण असू शकेल? हे बघा अहो पण तुम्हाला जर तुमच्या पोरीची एवढी काळजी असेल ना तर तिला घरी घेऊन जा. नाही नाही त्यामुळे तुमची तरी इज्जत वाचेल. इथे हे असंच होणार. अहो घरीच बसलो तरी इज्जतदार माणसं आहोत आम्ही. पुरीला असं तेच सांगतोय ना जा घेऊन घेऊन जा, तिला. असं नका करू हो. हे बघा तुम्हाला खूप पुळका आहे ना. आम्ही बोललो ना तुम्हाला तिला घेऊन जा. कायमची घेऊन जा. आम्हाला तिची गरज नाही. अहो पुरीला कायमचे कसं काय नेणार हो, हो? मला एक सांगा तिला एक साडी घालता येत नाही का आमच्या मनासारखी? हा आणि तेवढी एकच आठवते फक्त आमची. हे बघा त्याच्यासाठी हात जोडतोय हो मी पाया पडतो. नाही 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 आता पाया पडायची गरज नाही. आता तुम्ही जाऊ शकता. निघा. चला निघा अहो निघा थोडं निघा. तरी समजून घ्या. एक बापाचं म्हणणं काय ते तरी अहो, तुम्ही समजून घ्या. आम्हाला समजून घ्या. तुम्ही आम्हाला किती फसवलंय. अहो मी अजिबात फसवलं नाही हा. हे बघा तुमच्या म्हणण्याप्रमाणे लग्न लावून दिलं लग्न काढून दिलं पुरीला वाटं लावून दिलं. मग माझ्या साडी परीनं घातली का नाही? मी तुमच्याकडे काय मागितलं का? काय घेतलं का हे बघा, तुमच्याकडून? हे बघा तुम्ही वाद घालू नका. हो तुम्ही जा हो, जा एकच जा अट घरी होती जा. आमची. जा एकच अट. ती सुद्धा तुम्ही पूर्ण. राहू द्या पाया पडायची गरज नाही. बाई पाय तुम्ही अजिबात पाया पडू नका. तुम्ही जा बरं. निघा.
अजिबात माझ्या पाया नाही पडायचं. अहो मी जा म्हटलं ना मी तुम्हाला. निघा. निघा. परत असं न विचारता येऊ नका या घरात. चला चला चला. होय. घेऊन जा तिला कायमची.